नमस्कार, लोक आस्था न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक बांधणीकरिता रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे यांच्या अध्यक्षतेखाली आज नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात पक्षप्रवेश सोहळा व संघटन समीक्षा बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी नांदेड जिल्हा प्रभारी माधवदादा जमदाडे, नांदेड जिल्हा सहप्रभारी प्राध्यापक सुनील वाकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळावा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात अमर वाघमारे, रविभाऊ पोटफाडे, सचिन इबितवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केले. पक्षप्रवेश व समीक्षा बैठकीस नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे, नगराध्यक्ष राहुल भाऊ चिखलीकर तसेच नितीन बनसोडे, प्रतीक मोरे यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल शेळके, नांदेड. सुप्रीम देवी रिपब्लिकन सेना नेते सन्मान्य आनंदराजे आंबेडकर साहेब यांनी संपूर्ण राज्यभर पक्षाची बांधणी व पुनर्बांधणी, ज्या ज्या भागात बांधणी कमी असेल किंवा अजिबात बांधणी नसेल अशा ठिकाणी व ज्या ठिकाणी कार्यकर्ते बऱ्याच दिवसापासून कार्यरत आहेत मात्र त्यांचं कार्य नाही अशा ठिकाणी पुनर्बांधणी असे करण्याचं काम रिपब्लिकन सेनेने हाती घेतलेलं आहे. आणि येत्या 6 महिन्यामध्ये या राज्यातील आंबेडकरवादी सगळ्यात स्ट्रॉंग पार्टी करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय करणार कार्यकर्ते या संदर्भातील चिकित्सा व समीक्षा करण्याचं काम रिपब्लिकन सेनेने हाती घेतलंय. आणि त्यांच्या आदेशानुसारच संपूर्ण राज्यातील सगळ्याच जिल्ह्यामध्ये हे काम पक्षाने जोरदार पद्धतीने हातात घेतले. तर आगामी स्थानिक स्वराज्य समिती किंवा महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका, दोन्ही निवडणुकीची तयारी म्हणूनच खरं तर या समीक्षा बैठका आहेत. ज्या ज्या ठिकाणी पक्षाची चांगली कामगिरी आहे किंबहुना कमी अधिक असेल अशा ठिकाणचा संपूर्ण अभ्यास करून पक्ष सिलेक्टेड ठिकाणी जागा देणार आहे, जेणेकरून उगाच खूप लोक उभे करायचे आणि पक्षाच्या हातात निकाल काही न लागता त्यापेक्षा ज्या ठिकाणी पक्षाची बांधणी मजबूत आहे, पदाधिकारी मजबूत आहे अशा ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे किंवा कोणा युतीसोबत निवडणूक लढण्याची तयारीचाच हा भाग. माननीय आनंदराजे आंबेडकर साहेबांचा आदेशच असा आहे की स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी ठेवा, मात्र जे मनोवादी संघशक्ती आहेत अशा पार्ट्या वगळून आपण कुणासोबतही जाऊन, कारण की कुठल्याही सभागृहामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये केवळ तिरंगा नाही त्यानंतर निळा झेंडा सुद्धा फडकला पाहिजे असं नियोजन आनंदराजे आंबेडकर साहेब यांनी केलं. पक्षाच्या अंतर्गत नियोजनाच्या अनेक पक्षांचे बंडखोरी, पक्षांतर्गत गटबाजी अशा काही प्रकारांमध्ये काही रिपब्लिकन सेना ही राजकीय पक्ष आहे, राजकीय पार्टी आहे आणि संपूर्ण राष्ट्रीय पार्टी असतील किंवा राज्यस्तराच्या पार्टी या प्रत्येक पार्ट्यात थोडे बहुत पद्धतीनं मतभेद असतात आणि मतभेद आहेत म्हणूनच तर ते कार्यकर्ते सक्रिय आहेत. सक्रिय कार्यकर्त्यामध्ये वैचारिक वादविवाद होत असतो आणि तो झाला पाहिजे, कारण चांगला निकाल आणण्यासाठी मतभेदातूनच चांगला एक तटस्थ निकाल येईल. आणि अशा पद्धतीचं मंथन करून चांगल्या निर्णयासाठी आमच्यात गट असतील किंवा नसतील, ते असतील तर दूर करण्यासाठी एक समन्वय स्टेअरिंग कमिटी या संदर्भात काम करते. तर पक्षाचं यावेळेस दोन्ही उमेदवार आपण दिले होते, उत्तर नांदेडच्या विधानसभेचे उमेदवार होते किंवा लोकसभा उमेदवार, दोन्ही उच्च विभूषित आणि आंबेडकरवादी प्रखर विचारांचे असे दोन्ही उमेदवार होते. पण काही मतदान, काही बूथवर, काही ठिकाणी जिथे रिपब्लिकन सेना मजबूत आहे अशा ठिकाणी पक्षाचं जे वोटिंग आहे ते कमी अधिक प्रमाणात झालं. त्या अनुषंगाने पक्षाचं काही नियोजन सर्व वगैरे तयारी. बरोबर, आपण जे बोललात की चांगले विद्याविभूषित उमेदवार असताना सुद्धा मतं कमी पडलेत असा आपला जो आरोप आहे, तर मागची विधानसभा जी झाली पक्षाने ही संपूर्ण ताकदीनिशी किंवा पूर्ण तयारीनिशी न लढलेली ही निवडणूक होती. कारण की आतापर्यंत सन्मान्य आनंदराजे साहेब हे कुठल्या ना कुठल्या आंबेडकरवादी पक्षांना मदत करत होते, कारण की त्यांना असं म्हणणं होतं की सगळेच लोक एक साथ उभे राहिले ते मनोवादी शक्तीला मदत होती आणि म्हणून आम्ही एका पद्धतीने तटस्थ राहत होतो किंवा मागच्या
दाराने पाठिंबा देतो. मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्ण तयारीने उतरलो नाही आणि ऐनवेळी उतरलो. त्यामुळं आमच्या अनेक उमेदवाराला क्षमता असून सुद्धा तयारी करण्यास वेळ भेटला नाही आणि म्हणून कमी मतं मिळाले हे वास्तव आहे. तर आंबेडकरवादी लोकांना आणि लोकांना पक्षाच्या बाबतीत पक्ष देण्यासाठी किंवा इतर पक्षाचे विखूर देतात काय आव्हान करायचं? आंबेडकरवादी सगळ्या संघटना आणि पक्षातील सगळ्या जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, त्या सर्वांना आता या राज्यामध्ये एक स्वाभिमानी व निष्कलंक असा एकच पर्याय आहे आणि तो आनंदराज आंबेडकर साहेब आहे, ज्याच्यावर आतापर्यंत कुठलाही आरोप कुठलेही पक्ष आणि व्यक्ती लावू शकलेली नाही. म्हणून मी आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आंबेडकरवादीच नव्हे तर संविधानवादी, तो कुठल्याही जातीचा असो, त्या सर्वांना एक आणि एकच चांगला पर्याय आहे आणि जो स्वाभिमानाचा पर्याय आहे तो रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेब. आज नांदेड या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या उत्तर विभागाच्या वतीने माननीय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सोनसळे यांच्या वतीने ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीसाठी या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश सुद्धा झाला. औरंगाबाद या ठिकाणून पक्षाचे नेते आमचे वाकेकर सर या ठिकाणी आले आणि या बैठकीचा एक उद्देश असा होता की रिपब्लिकन सेना महाराष्ट्रामध्ये खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं मजबूत होत आहे. अनेक जाती धर्माचे लोक, अनेक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या पक्षातून निराश होऊन किंवा आमचं घर राजगृह हे काही लोकांनी विसरून गेले होते, पण आज त्यांना खरंच राजगृहाची आठवण येत आहे. कारण बाबासाहेबांनी जो बुद्ध या देशामध्ये दिला होता की या देशामधलं युद्ध शांत व्हावं म्हणून, पण आता बुद्धांवर आणि बुद्धावर आज जे आक्रमण आणि हल्ले या देशामध्ये होत आहेत, त्याच्यासाठी आज सर्व जाती धर्माच्या लोकांना किंवा विशेष बौद्ध समाजांना आज कळतंय की राजगृहाशिवाय पर्याय नाही. म्हणून आज आनंदराज आंबेडकर साहेबाकडे अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजावर, इतर समाजावरही हल्ले खूप झाले आतापर्यंत. बाबासाहेबाचं संविधान असताना सुद्धा बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना हे संविधान दिलं, पण मनुवादी या देशामध्ये आज स्थापन झाली आणि मनुवादी पिल्लावळ हे देशामध्ये खूप या करोनाच्या व्हायरस प्रमाण आहे की नाही वाढलेले आहेत आणि ह्या व्हायरसला जर संपवायचं असेल तर त्या ठिकाणी सिर्फ आंबेडकर हीच एक सगळ्यात मोठं या ठिकाणी औषध आहे आज सगळ्याला वाटतं. आणि आंबेडकर घराण्यामध्ये आनंदराज आंबेडकर साहेब हे एकमेव या महाराष्ट्राला न्याय देऊ शकतात असं हे सर्व समाजाचं, सर्व जातीचं आज लक्ष लागून आहे. म्हणून मोठमोठ्या पक्षातून आनंदराज आंबेडकर साहेबाला ऑफर सुद्धा येत आहे. कोणी म्हणते मंत्रिपद घ्या, कोणी म्हणतात जागा घ्या आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आहे. आणि नांदेड जिल्हा हे आनंदराज आंबेडकर साहेबाचा लाडका जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये बाबासाहेबाचं खूप प्रेम होतं, भैयासाहेबांचं होतं, बाळासाहेबांचं होतं, त्याच पद्धतीनं आनंदराज साहेबांचं सुद्धा या नांदेडमध्ये खूप एक लक्ष आहे. म्हणून नांदेड हे महाराष्ट्राचं केंद्रबिंदू असल्यामुळं नांदेडमध्ये एक खूप आहे की नाही रिपब्लिकन सेनेचं. आज या ठिकाणी आमचे सय्यद भैया आले, मुस्लिम बांधव आहेत, शीख बांधव आहेत, मराठा बांधव आहेत, ओबीसी बांधव आहेत. उद्याचं आरक्षण आणि उद्याचं मुस्लिम समाजाला या देशामध्ये संविधानिक पद्धतीनं एक हक्क आणि अधिकार जर कोणी जर देईल तर तो आनंदराज आंबेडकर आणि रिपब्लिकन सेना देईल असा विश्वास या महाराष्ट्राला वाटलेला आहे. म्हणून उद्याची महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व इलेक्शनमध्ये आनंदराज आंबेडकर स्वतः होऊन या नांदेड जिल्ह्यामध्ये आणि या मराठवाड्यामध्ये बसणार आहेत आणि या मराठवाड्यामध्ये एक महाराष्ट्राला एक खूप मोठं एक चळवळीचं केंद्र या मराठवाड्याला दिलेलं आहे. म्हणून साहेबांचं खूप या जिल्ह्यावर लक्ष आहे. यासाठीच ही महत्त्वपूर्ण बैठक झाली. आमची उद्याची बैठक दक्षिणच्या वतीनं मुखेड या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी सुद्धा शेकडो हजारो कार्यकर्ते, सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी येत आहेत. एवढंच या ठिकाणी मला सांगायचंय. आणि येणाऱ्या 17 तारखेला जो बुद्धगया या ठिकाणी होत असलेल्या त्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या ठिकाणी खूप मोठा एक आंदोलन आणि मोर्चा 17 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आपल्या माध्यमातून सर्व नांदेड जिल्ह्यातल्या आणि मराठवाड्यातल्या तमाम सर्व समाजाला मी विनंती करतो, नेत्यांना, कार्यकर्त्यांना विनंती करतो, इतर पक्षामध्ये काम करत असलेले बौद्धांना सुद्धा बुद्ध संपला की समजून घ्या की तुम्ही संपलात, बाबासाहेब संपले की तुम्ही संपलात आणि संविधान संपलं तर बौद्ध संपणार नाही. या महाराष्ट्रामधला 99% आहे की नाही बहुजन संपल आणि ही परिस्थिती आज आलेली आहे. म्हणून 17 तारखेला आपण सर्वजण यावं आणि हा मोर्चा आंदोलन एक खूप मोठं
व्यापक व्हावं एवढंच या ठिकाणी मी बोलतो. जय भीम. श्रद्धेय इंजिनियर आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेच्या अनुषंगानं जे काय समीक्षा बैठका होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेड जिल्ह्यामध्ये उत्तर विभागाच्या वतीने बैठकीचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले माधवदादा जमदाडे आणि औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणून आलेले प्रोफेसर डॉक्टर सुनील वाकेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये रवी पोटपुडे जे युवा नेते आहेत त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या बैठकीमध्ये जे आहे ते प्रवेश घेतलेला आहे आणि आगामी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे. तर ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना पक्षाचा जो काही आदेश आहे त्या आदेशानुसार पक्ष तर सोबळावर निवडणुका लढणारच आहे. त्याचबरोबर भाजपा वगळून ज्या काही धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष म्हणून घेणारे जे काय त्यांच्यासोबत जर अलायन्स करण्याचा पक्षाचा आदेश आला तर त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा झाली की त्या अनुषंगाने जे आहे ते पक्षाच्या आदेशानुसार जे आहे ते आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्याचबरोबर महाबोधी विहाराचं जे काही देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे आंदोलन सुरू आहे तर त्या आंदोलनाला नांदेड जिल्ह्यातून एक नैतिक पाठबळ देण्यासाठी आम्ही 17 तारखेला सोमवारी मार्चच्या 2025 रोजी दुपारी 12 ते 4 या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन रिपब्लिकन सेनेच्या वतीने करणार आहोत. पक्ष म्हणून हे आंदोलन होणार आहे. यामध्ये जे काही आमचे मित्रपक्ष असतील किंवा अन्य जे काही संघटना असतील त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो.